नाव अभिजित जोशी. आज आपण इकडे आलो आहे आमला विश्वेश्वर या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहेत शेतकरी सुनील भाऊ. तर अप्सा 80 जे आपलं ॲम्वे कंपनीचं उत्पादन आहे याचा त्यांनी कशा प्रकारे वापर केला हे त्यांच्याकडनं आपण ऐकून घेणार आहोत. सुनील भाऊ, तुमचा परिचय द्या पहिले. माझं नाव सुनील अशोकराव केणे, राहणार आमला विश्वेश्वर, तालुका चांदोर रेल्वे, जिल्हा अमरावती. तर बघा, सुनील भाऊंनी तूर या पिकावर अप्सा 80चे सुंदर फायदे घेतले आहे. तुम्ही तूर ही पहिल्यांदा पाहून घेऊ शकता कशा प्रकारे भरलेली आहे. म्हणजे तुरीमध्ये सध्या फवारणी मारणे हा विषय कठीण झाला आहे आणि जबरदस्त रिझल्ट अप्सा 80चे म्हणजे आत्तापर्यंत आम्ही पूर्ण जेवढ्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुनील भाऊ जेवढ्या ठिकाणी आम्ही गेलो त्या सगळ्या शेतांमधून सगळ्यात जबरदस्त प्लॉट जर असेल तर हा तुमचा तुरीचा आहे. तर तुम्ही सुनील भाऊ किती वर्षापासून ॲम्वेचं अप्सा 80 वापरून हे 2-3 वर्ष झाले, समजा 2-3 वर्ष झाली. आणि सर्व पिकावर वापरतो हे. बरं ते नुसतं तुरीवरच नाही तर सर्व पिकावर चालते हे. बरं आणि बढिया आहे. बढिया आहे. हा, तर प्रत्येक पिकावर सारखे रिझल्ट अप्सा 80चे एक नंबर आहे. म्हणजे बोलायचंच काम नाही. काही रिझल्ट बद्दल काही बोलायची गरज काहीच नाही, काही विशेष नाही. आणि महत्वाचं म्हणजे संत्र्यावर तुम्हाला काय काय फायदे संत्र्यावरही एक नंबर आहे ते. संत्र्यावर एक हा, नंबर. आणि तसं तर ते कोणी म्हणते का बा पावसाळ्यातच वापरलं, ते 12ही महिने वापरलं तर चांगलंच आहे सगळं पिकासाठी. म्हणजे एक प्रकारची संजीवनी आपल्याला अप्सा 80 आहे. बिलकुल बिलकुल. म्हणजे मला सांगा, या छोट्याशा प्लॉट मध्ये जर आपल्याला 40-50 हजाराचं उत्पन्न होत असेल तर याच्यावरून समजून घ्यायचं की ज्यांच्याकडे 70-80 एकर शेती आहे त्यांनी जर चांगला अप्सा 80चा वापर केला तर त्यांना सुद्धा उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे बिलकुल बिलकुल येऊ शकते. विशेष म्हणजे कमी खर्चात, जास्त खर्च लावायची नाही, नाही काही गरज नाही आहे. आणि विशेष म्हणजे हा तुरीचा जो प्लॉट आहे ना, हा फार मोठा नाही आहे सुनील भाऊंचा. जास्तीत जास्त 10 गुंठ्याचा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि उत्पन्न 50 हजाराच्या वर आरामशीर होणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अप्सा 80चे जे फायदे आहे. आणि विशेष म्हणजे तुरीचा जो दाना आहे तो पण आपण पाहू शकतो की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की तुरीचा दाना हा पोचट राहतो किंवा छोटा राहतो. या ठिकाणी तुम्ही दाण्याची साईज बघू शकता की तुरीचा दाना एकदम मोठा आहे. त्याच्यामुळे तुरीचं जे वजन राहील हे पण चांगल्या प्रकारे राहील. ते सुनील भाऊनी घेतलेले आहे आणि या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन आता आपण करूया.